तर नमस्कार मंडळी, मी तुमचा लाडका सरपंच. आज आपल्या व्लॉगची सुरुवात होत आहे लोह्यातील बालाजी मंदिरापासून. बालाजी मंदिरात प्रवेश घेताच अगदी मंदिराच्या समोरासमोरील गेट समोर अगदी अशी अप्रतिम रांगोळी काढलेली आहे. 2026 या नववर्षाच्या निमित्ताने श्री बालाजींच्या प्रतिमेची हुबेहूब प्रतिकृती म्हणजे ही रांगोळी आहे. ज्यांनी कोणी ही रांगोळी काढली असेल त्यांच्या या कलेसाठी, त्यांच्या मेहनतीसाठी, त्यांच्या कष्टासाठी एक लाईक, शेअर आणि कमेंट नक्कीच करा लोहा नगरवासियांनो. आणि नंतर मी मंदिरामध्ये प्रवेश घेतला आणि श्री बालाजींचे दर्शन घेऊन मी थेट निघालो आपल्या रूमवर. बोला वेंकटरमण गोविंदा. आणि मग नंतर रूमवर आल्यावर बघलं तर काय, आमचे बंटी शेठ आणि विठ्ठल शेठ दोघे भांडणच खेळू लागले. गेलं तिथं हेच आगाऊपणा चालू राहते काही पण. आणि मग आम्ही निघालो माझ्या मामाच्या गावाकडे थेट. आणि मग मध्येच लागला आपल्या लोह्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक. मग तिथून का आम्ही घेतला टर्न आणि पारडीकडे थेट निघालो. सननन पिरिरिटर. आणि नंतर मग मी पोहोचलो माझ्या आजोबांच्या घरी, गोविंदराव डेकळे यांच्या, कारण की त्यांचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने मी आलो होतो. आणि योगायोग म्हणावं तर आमच्या दोघांचा पण एकाच दिवशी वाढदिवस होता, म्हणजे 4 जानेवारी. त्यामुळे दोघांचा पण एकाच वेळेस वाढदिवस साजरा करण्यात आला. आणि तुम्ही म्हणसाल की एवढी गर्दी का झाली वाढदिवसासाठी? कारण की माझे आजोबा पारडी या गावचे चालू सरपंच आहेत, त्यामुळे एवढी गर्दी आणि खोबळ्याचे हार वगैरे आलते. या गर्दीवरूनच समजते की त्यांच्यावर पारडीकर वासियांचे किती प्रेम आहे. मग त्यांचा व माझा बर्थडे सेलिब्रेशन करून मग मी माझ्या मामाच्या घरी आलो, कारण की मामाच्या घरी पण माझा बर्थडे सेलिब्रेशन करायचा होता. कारण की माझा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी आधीच बंटी शेठ आणि विठ्ठल शेठने केक आणून ठेवला होता. आणि सर्व मग फॅमिली एकत्र येऊन माझा पण बर्थडे मामाच्या घरी सेलिब्रेशन केला.